लोकशाही मराठीच्या बातमीनंतर पालिकेला जाग आलेली आहे। जुहू चौपाटीवर प्रशासनाकडून स्वच्छतेला सुरुवात आहे। 2 शिफ्टमध्ये कामाचा दावा केला होता, पण प्रत्यक्षात यंत्रणा मात्र अपुरी आहे। लोकशाही मराठीनं जुहू चौपाटीवरील कचऱ्याचा प्रश्न सातत्यानं लावून धरला। स्थानिक नगरसेवक सुदास सिंग यांनी जुहू बीच आज गाठला आणि त्या ठिकाणी आढावा घेतलेला आहे। यंत्रणा अपुरी असल्याची स्थानिक नगरसेवकांनी स्वतः लोकशाही मराठीशी बोलताना कबुली दिलेली आहे। मुंबईमधला प्रसिद्ध असलेलं जुहू चौपाटी हे पर्यटन स्थळ आहे आणि याच जुहू चौपाटीवरती सध्या आपण पाहतोय की प्लास्टिकच्या कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर याच कचऱ्यामुळे समुद्राचं पाणी देखील खराब झालेलं पाहायला मिळतंय। दूरवर जर आपण पाहिलं तर 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरावरती हा संपूर्ण प्लास्टिकचा कचरा जो आहे तो पसरलेला आहे। काल देखील या परिस्थितीचा लोकशाही मराठीनं आम्ही आढावा घेतलेला आहे। आज जर आपण पाहिलं तर संपूर्णतः इथे हा संपूर्ण टनभर कचरा जो आहे तो समुद्राच्या किनाऱ्याला लागलेला आहे। खऱ्या अर्थानं हा कचरा समुद्राच्या पोटातून आता बाहेर फेकला जात आहे। पावसाळ्यात आणि समुद्राला येणाऱ्या मोठ्या भरतीच्या वेळी समुद्रातील कचरा हा किनाऱ्यावरती फेकला जाणे ही दरवर्षीची बाब आहे। मात्र दरवर्षी उद्भवणाऱ्या या समस्येवरती मुंबई महापालिकेकडे कोणतीही ठोस आणि कायमस्वरूपी यंत्रणा सज्ज का नसते, असा संतप्त सवाल मुंबईकर विचारत आहेत। सध्या स्थानिकांनी आता महापालिका आयुक्तांनी स्वतः या विषयात लक्ष घालून जुहू चौपाटीवरती युद्ध पातळीवरती स्वच्छता मोहीम राबवावी अशी आग्रहाची मागणी केलेली आहे। जोपर्यंत पालिका प्रशासनाला जाग येत नाही तोपर्यंत पर्यटकांना आणि इथे येणारे जे वॉक करणारे स्थानिक आहेत यांना या स्वच्छतेचा आणि दुर्गंधीचा सामनाच करावा लागणार आहे, हे मात्र स्पष्ट आहे। त्यामुळे पालिका प्रशासनाला आता तरी जाग येते का याकडे आमची करडी नजर असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियारचा मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। आपण पाहतोय की मागच्या काही दिवसांपासून जुहू चौपाटीवरती कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळतंय। नुसता प्लास्टिकचा कचराच नाहीये तर वेगवेगळ्या प्रकारचा कचरा हा समुद्राच्या या संपूर्ण किनारी आपल्याला पाहायला मिळतोय। इथल्या स्थानिक नगरसेविका आहेत माझ्यासोबत, सुदास सिंग, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। मॅम, काल देखील आम्ही इथला आढावा घेतला होता, आज देखील तशीच परिस्थिती आहे। काय नेमकी यंत्रणा कुठे फेल होते? कारण कोट्यवधी रुपये पालिका प्रशासन या सगळ्याच बीच क्लिनिंग असेल, नालेसफाईसाठी लावत असते, मग नेमकं काय कारण आहे? कुठे कॉन्ट्रॅक्टदाराची काही चुकी आहे का? काय आहे नेमकं? पहले कॉन्ट्रैक्टर ही काम करता था, अभी कॉन्ट्रैक्ट नहीं है। अभी डायरेक्ट बीएमसी अपने हाथ में लिया है इसको और ये बीएमसी करती है। पर इसमें अभी प्रॉब्लम क्या हो रही है कि अभी वर्कर भी कम है। जो हमारे सुपरवाइजर से भी बात हुई और काफी कम है जो जहां पे, और बीच कोई छोटा बीच नहीं है। इसमें आपको वर्सोवा, जुहू बीच और आगे कौन सा है वो, कोलीवाड़ा। तो उस हिसाब से यहाँ पे कम से कम एक दिन में 10 गाड़ी तो लगनी चाहिए, 5 से 10 गाड़ियां इतनी लगनी चाहिए। और पब्लिक आती है, पब्लिक को इतनी परेशानी हो रही है। और इस बार क्या रीजन है, बहुत ज्यादा है। और जो हमारे स्वीपर हैं वो भी क्या करें, उनके हाथ में ग्लव्स नहीं होता है। किस हिसाब से उनको भी तो इन्फेक्शन, वो भी तो इंसान है, उनको भी इन्फेक्शन हो सकता है और बहुत से ऐसे कांड हो भी जाते हैं। इन सब चीजों पे हमारे प्रशासन को ध्यान देना चाहिए, बीएमसी को। और हम देखते हैं, हम लोग बात कर रहे हैं इस पे। अगर इन्होंने ध्यान नहीं दिया तो कुछ तो हमें जनता पब्लिक के साथ मिलके कुछ तो करना पड़ेगा। आज की जो परिस्थिति है इसको हम इकट्ठे होके इसको हम कर सकते हैं। इसमें हमारे जनता को भी चाहिए कि भाई आप बीच पे आते हो घूमने, इधर ही खाया इधर ही फेंक दिया, अरे उसको पॉलीथीन में अपना खा पी के उसको इकट्ठा करो। आपके पास डस्टबिन लगे होते हैं, ले जाके उधर डाल दो। और जो बड़े मेजर नाले हैं, छोटे नाले हैं, स्ट्रॉम वाटर भी डायरेक्ट, अभी ये देखिए, आइए आप देखिए, उधर कैमरा खींचे, ये देखिए, आइए इधर हम दिखाते हैं आपको। ये देखिए, ये यहाँ पे एकदम ये अनऑथराइज है, ये जिसने भी बनाया इसको।
इथे आपण पाहू शकतो की नाल्यातला थेट पाणी जो आहे किंवा कचरा आहे प्लास्टिकचा हा थेट समुद्रामध्ये जात आहे. अशावरती कशा पद्धतीची कारवाई केली पाहिजे आपण सुधा सिंग यांच्याकडून जाणून घेऊया. खऱ्या अर्थानं तर अशा पद्धतीत जे नाले आहेत त्यांना जाळ्या बसवण्यात आल्या पाहिजे, पण तशा पद्धतीचे चित्र कुठेही पाहायला मिळत नाही. त्यामुळे थेट पाणी असेल किंवा कचरा असेल हा सगळा समुद्रामध्ये जमा होतोय आणि भरतीच्या वेळी तोच कचरा पुन्हा लाटेच्या सोबत किनाऱ्यावरती येत असतो. काय नेमकं आता पालिका प्रशासनाने नेमकं काय केलं पाहिजे, काय वाटतं? उनको ये होना चाहिए कि थोड़े मेन पावर बंदे को, वर्कर को उनको बढ़ाना चाहिए, आदमियों को, और उसके साथ साथ गाड़ियां भी कंटिन्यू होना चाहिए, क्योंकि वो तो अभी 2 गाड़ी दी है जो क्लीन करती है, कचरा लाके वो साइड में रखती है, वापस हाई टाइट आता है वापस, तो उनको मतलब क्या हुआ काम का? इसे छोड़ दो, फिर पब्लिक देखेगी क्या हो रहा है. आता तुम्ही कसा आवाज उठवणार आहात? कारण एवढ्या सगळ्या तक्रारी तुम्ही स्वतः मांडत आहात. पालिका प्रशासन का दुर्लक्ष करते? मग अशा पद्धतीचे कोट्यवधी रुपये कुठे नेमके खर्च केले जात आहेत? देखिए, पहले अभी बहुत सारे काम, कोई चीज सिस्टम में अभी परिवर्तन होने में बहुत टाइम लगेगा मैडम, क्योंकि बहुत सारे काम जो हम फाइल पे करते हैं, आज अगर हमें थोड़ा काम है तो उसको हमें ऐसा नहीं हमारे साइन हो गए, फाइल पे हो गए 10 की जगह हमने 2 को दिखा दिया और उस पे 10 के नाम है, तो कैसे चलेगा? वो नहीं होगा. ये जो करप्शन हमारे ब्लड में आ चुका है उसको हटाने में बहुत टाइम लगेगा, और वो निकलेगा भी कि नहीं निकलेगा ये तो ऊपर वाला जाने. कसे प्रयत्न करणार आहात? पण हम तो अकेले प्रयत्न, हमारे एमएलए, स्थानीय एमएलए, उनका इतना सपोर्ट है, उनका इतना काम है, जो हमारे मुंबई अध्यक्ष हैं श्री अमित सातम जी, और काफी आवाज उन्होंने भी उठाया, जो उनकी वजह से आज भी जुहू बीच पे, अब चूंकि अभी आज की परिस्थिति ऐसी, जो हर साल ये होता है, लेकिन इस साल बहुत ज्यादा कचरा आया समुद्र के वहां से, क्योंकि अभी बारिश होती है, हाई टाइट है, और वो समुद्र का जो लहर होता है, जो पुरानी अंदर जाके जमे, वो भी उठा के बाहर आ जाता है. तो हमारा काम है ये कि हम उसको, अगर बाहर आया तो उसको फटाफट जल्दी से उसका काम करें और उसको निकाल के हटाएं यहाँ से. अब वो पड़ा रहेगा तो वो वापस ही जाएगा. पहले कॉन्ट्रैक्ट बेसिस पे काम होता था, अब बीएमसी खुद कर रही है. तो बीएमसी खुद कर रही, तो पहले क्या होता था कि डबल पाली काम होता था, 3 पाली काम होता था, तो आपको क्या इतना कचरा रहता नहीं था. अब सिंगल पाली में आपका काम होने वाला नहीं, और उनको कोई ट्रक भी है ना मुहैया नहीं होती की यहाँ से वो बाहर जा सके. त्रास तर होतोच आहे, कारण प्लास्टिकवरनं चालता पण येत नाहीये, आणि काही काही वेळेला होतं की सिनियर सिटीजन लेडीज आणि जेंट्स जे आता ते प्लास्टिकवरनं चालत असताना प्लास्टिकच्या खाली जे पाणी असतं त्या पाण्यामधनं पाय गेल्यानंतर ते जवळजवळ सगळे पाऊल त्यांचं हे होतं, आणि त्याच्यामुळे त्रास होतो. गेले कित्येक दिवस हे चालू आहे आणि त्याच्यावर सोल्युशन अजूनपर्यंत काही मिळालेलं नाही, पण लोक काम करतायत, चालू आहे त्यांचं काम. पालिका प्रशासनाला काय आव्हान कराल? कारण तुमच्यासारखे अनेक लोक आहेत. मशिनरीची व्यवस्था करावी, लेबर स्टाफ वाढवावा त्यांनी. आता जे 40-50 लोक काम करतात त्याच्याऐवजी 100-1 लोक काम करायला दिले त्यांनी, तर थोडाफार फरक पडू शकेल. इथं दुर्गंध येते, इथं आपल्याला योगा करता येत नाही, एरोबिक्स करता येत नाही, अत्यंत दुर्गंधी असं वातावरण तयार झालं आहे, आणि आरोग्याची समस्या सुद्धा निर्माण होणार आहे. आणि प्रशासनाने लवकरात लवकर याच्यावर कार्यवाही करावी आणि मनुष्यबळ आणि यंत्रणा वाढवाव्यात, ही एकच विनंती आहे. तर या सगळ्या घडामोडीनंतर आता लोकशाही मराठीनं काही सवाल उपस्थित केलेले आहेत. पहिला मुद्दा, पालिका यंत्रणा या ठिकाणी का वाढवली जात नाहीये? केवळ 2-4 ट्रकच्या माध्यमातून हा कचरा उचलला जातोय, प्रत्यक्षात हा मोठ्या प्रमाणावर ढीग आहे. जुहू बीचवर 10 पेक्षा अधिक यंत्रणा लागणार आहेत, त्या का दिल्या जात नाहीयेत? महापौर याकडे लक्ष का घालत नाहीयेत? यंत्रणा अपुरी आहे हे पालिकेला ठाऊक असताना याकडे दुर्लक्ष का होतंय? जुहू चौपाटीवर कचऱ्याचं साम्राज्य आहे, यामुळे महाराष्ट्राची बदनामी होत नाहीये का? हा मुद्दा देखील उपस्थित केला जातोय. या मुद्द्यावर महापौर यांचं नेमकं काय म्हणणं होतं, ऐकूया आपण. कचऱ्याच्या बाबतीत पण त्या ठिकाणी त्याचं विघटन, म्हणजे त्या ठिकाणी त्याचं आहे त्या ठिकाणी
तो कचरा व्यवस्थित मार्गाला लागला पाहिजे. या बाबतीत पण आम्ही आढावा घेऊ. सगळं आता सुरुवात केलेली आहे. संपूर्ण आता तुम्ही जर आता बघितलं, कचरा असेल, पाणी असेल, रस्ते असेल, साईड ड्रेन असेल, मेन हॉल, काल मी तुम्हाला बघितलं ना, काल मेन हॉलसाठी पण मी एक त्या ठिकाणी सेफ्टी गार्ड त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेला दाखवलंय. तर अशा पद्धतीने काम आता पालिकेच्या धर्तीवर चालू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.